हाय सगळ्यांना नमस्कार. आता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आम्हाला जेवण करायचं आहे. आमचं सगळं काम आवरले आणि इकडं आम्ही झाडांना पाणी द्यायचं काम चालू होतं. काढलं वय आता आता ह्या झाडाला काय झालंय या ह्याला पाणी दिलंय तर हे असं का झालंय या? पण देतोयच की आपण सारखं पाणी पाणी सारखं देतोयच की तरी कसं काय सुकलं? कसं काय पाणी लागतं सारखं. आणि मोटर कुठे ठेवली आणलेली? अजून आणायची मोटर. मग ते तेवढंच आणले फक्त. मोटर आली या त्याला आणायची. केवढी काय कुठे येईन का आणायला? अन्न आल्यावर मग जाऊ का? त्यांनी व्हिडिओ काढाय बोलावले. आ तुम्ही पोचा की जेवायचं उशीर झाला. मी हांडा दोन्ही इकडच्या घरात नेऊन ठेवलं. काही असं पाणी दिले. मोठ्या मोटर चालू करावं लागते, सारखी बंद करावं लागते, नळ्या काढावं लागतात, जोडावं लागतात. त्याच्यामुळं बारकी मोटर वायर ही सगळं आणले. आज जोडायचंय ती पण ते म्हणलं थांब मी एक व्हिडिओ काढून आलो. वायरी हातरायची कसं ते आम्हाला वायरी हातरायची म्हणलं आम्हाला नाही जमणार. हे असं भिजवावं लागते. ही नाही भिजावलं की लय अवघड काम होतंय. हो काही सगळे असं तर इकडचं राहिले. ह्याला दिलं होतं त्या दिवशी पाणी त्यामुळे हिरवीगार झाली. इकडची राहिली होती. आंबा आता मोठं मोठं व्हायला लागलेत नाही ह्याला पाणी द्यावं लागणार आहे. एवढ्या एका झाडाला आल्यात दाखवलं होतं त्या दिवशी पण. कडबा तर काही संपलं आता. आता हे उन्हाळ्याचं 2 महिने असंच आता फक्त झाडं जागवायची घरचं भागवायचं. आता 2 हिरी आहेत पण लागतं. हे वांगी भिजावली पण व्हिडिओ काढायला कोण नसल्यामुळे आता पोरे शाळेत गेल्यात. 12 वाजून गेल्यात पण अजून देव पुजायचं राहिलं होतं. चला हाय, शुभ दुपार सर्वांना. आज आहे सोमवार आणि मम्मीची ह्यांची चालली आहे इकडे पॅकिंग करायचं चाललंय बाय. कुणाला घ्यायचं असलं तर आज आम्ही पॅकिंग करतो. तुम्हाला 2-3 दिवसात पोचन. कारण की परत मग 2-3 दिवस मध्ये जातात ना. त्याच्यामुळे पटापटा घ्या कुणाला लागते ती. अशा इकडे ये कुरडे बघा कशी छान पैकी बघा कुरडे. तुम्ही माणसानं असेल तसं त्याच्यात काय खोकायचंच काम नाही. एकच नंबर कुरडे नसती. कुराला पोचले ती तळून बघा ना. आम्हाला फोन करून सांगा किंवा ह्याच्यावर पाठवा कशा येत्या कशा नाही. तुम्ही वाईस हे केलं म्हणजे आम्हाला उलाट चढतो. असू द्या. कोणाला घ्यायच्यात लसूण कुरडे पापडी ज्वारीची तांदळाची खिची पापड सांगलं तर एकच नंबर दाखवत्या पातेल्यातलं. सांगलं त्यांनी बघितलं नसलं तरी पुन्हा दाखवलं त्यांना कसं सांगायचं. आपली त्या हातात घेऊन बसले. असे चांगली पॅकिंग करायची कारण की लवकरच पॅकिंग करावं लागते. नाही आमचं बापू दम धरत नाही. आमच्या बापूंचा कालवा चाललेला असतो. दम म्हणजे आता परत 1 वाजत आली त्या 5 वाजले तर काय. आमच्या बापूला कसं लय काय जमत नाही. लय कडकीच पड काम लागतं. ही अर्धा किलोची कुरड्यांची पॅकेट आहे. कारण का सगळ्यांच्या किलो कुरडे. पण काय होतंय डायरेक्ट किलोभर कुरडे असे ह्याच्यात बांधायचे म्हणलं ना भुगाई व्हायचं भीती वाटते. कुरड्या बसती बरोबर 50-55 60 कड जाते कुरडे. म्हणजे एका अर्ध्या किलोत जवळजवळ 25-26 कुरडे दिसते. अशी नाजूक आहे आणि बारीक ह्याची ती मोठ्या ताराची नाही बारीक. आणि ती कसं मोठ्या ह्याची चकली ह्याची असल्यावर किंवायचं बसन थोडी. पण ही कुरडई लय बसती बारीक आहे चकली. पूर्ण टाकणार बसून काय म्हणते पूर्ण टाकलं असतं बसलं. आणि कसं ठोका ही पॅकिंग अशी आम्हाला अशी करावं लागते. असं दाबून असं बसवलं का नाही आणि असं ठेवलं का नाही म्हणजे फुटत नाही. आणि अशी उभी जर कुरडई अशी ठेवली ना तर मग फुटती. त्याच्यामुळे काय
पण काम आहे पहा असं. कुरडई झालं बरं, कुरडई ज्वारीच्या पापड्या नाचणीच्या पापड्या काय तुटत नाही त्या, पण तांदळाच्या पापडाच थोडी हे आहे, कारण का तांदळाचं पापडच थोडं भोगवत्या, त्यामुळे आता वाटायला लागलं की तांदळाचं पापड नाही कुणाला गेल्याला परवडते. काय तर ते किती इझी आणि निवळ कागदावानी काय करावं तीच काम आहे. आणि त्याचं काय होतंय, थोडा का व्हायना भोगा होतोय, किती अलगद भरा, किती असं ह्याच्यातून द्या, बॉक्सात द्या, पेपर घाला, पण ते तांदळाचा पापडा थोडा लाईट कसं काय गेली? लाईट सकाळी गेली, त्याच्यामुळे आता पंचायत या. आणि ह्या कुरड्या 2 किलो कुरड्या करून ठेवल्यात रंगीत, त्या एका ताईंची ऑर्डर आहे लग्नासाठी, त्याच्यामुळे रंगीत पण करून ठेवल्यात. रंगीत कुरड्या हो का ह्या सोडून दाखव सोडून. ह्या पण अशा लग्नांच्या पण ऑर्डर आहे 2-2 किलोच्या, त्यामुळे ही 2 किलो कुरडे पेशलच केली आहे. लग्नासाठी इतकुशा कुरड्या कशा पडणार? म्हणजे ती बनवायला ह्याला लागतात ना. जास्त पाहिजे नसल्या तर जास्त पण तुम्हाला आम्ही कुरड्या देऊ शकतो. कितीही सांगा फक्त. हळूच हळूच. हा आता ह्याच्यात मिक्स करायची पांढरी, ह्याच्यात पांढरी थोडी टाकायची, ही लाल ही अशी मिक्स करून ठेवायच्या, त्याच्यामुळे चालेल. आता हिरवळ पॅकिंगचं काम आहे. आणि आता सांडगं पण आता संपत आल्यात, आता सांडगं घालावं लागतं. आजच्या दिवसाचं हाय तर. सांडगं घातलं नाही तर आता 2-4 दिवस झाले. हा, आता ही दुसरी कामं चालली. टोकी बघ संपली का पिशवी अख्खी सांडग्याची? हा सांडगं संपलं की सगळं. आता आजच्या पुढचं आता उद्यापासून खावं लागणार आहे. आता ते कोथिंबीर काढावं लागेल 2 दिवस. शाबू बटाट्याची चटणी, पापड, हे मला ती पापड लय आवडतात, काय माहिती का? लय छान लागतात ते. आता हे मोठ्या पिशव्यात भाजी ज्वारीचे पापड तिकडे पापड ठेवलेले आहेत. ही किती करायची कुरड्या आम्ही? झाले की 4 किलो होती कुरडे. भरली का 4 किलो? ही एक बदली. 1 किलो 2 3 आणि 4 हा झालं. सकाळपासून जावा ही झालंय. तुम्ही सकाळचा व्हिडिओ बघत बघत आणलाय. आता सगळ्या काय अशा 1-1 अर्धा 1-1 किलोच्या पॅकिंग केल्यात. बॉक्स तयार करा, थांबा आता त्याच्यात भरू नका आता ते. थांबा मी काय करते. हिथंच बसा की, गरम होतं या. हा बरं मग तिथंच बसणार आहे. बॉक्स घेऊन या की सगळं. हे सगळं आताशी पॅकिंग झालंय. अजून ऍड्रेस चिटकवायचं. ज्ञानेश्वरी तवर तिकडं हो का आली बॉक्स तिने मी माझं चिटकावल्यात. हे सगळं 1-1 किलो अर्धा किलो 1-1 किलो सांडग्यांच्या पॅकिंग केल्यात. 1-1 किलो लसूण, काय ताईंचं 2-2 किलो लसूण, 3-3 4-4 किलोच्या ऑर्डर आहेत, कारण का नवीन लसूण निघलाय त्याच्यामुळे खूप ऑर्डर येतं. 5-5 किलो पर्यंत लसणाच्या ऑर्डर येत्या. आणि सांडगे पण 2-2 3-3 किलोच्या ऑर्डर, त्या काय ताईंचे 3-3 किलो सांडगे येतात. त्याच्यामुळे पॅकिंग करायला बसलं ना, अक्का येईल कुठं जातो ते कळतच नाही. आताशी भरून झाले मोजून. आता हे सगळे बॉक्सात कुणाचं काय कुणाचं काय एका बॉक्सात भरायचं. चला तुम्ही कुठं बसताय त्या हिशोबाने बघा आता. आणि हो काही लसूण बाहेरून आणते मी आणि असा भरती. अजून लसूण मोजायचा राहिलाय. तुम्हाला एक नवीन चिकट टेप घेता का? हो का, ही धरा, ही निघली तर हा एवढं नाश्ता करण्यापेक्षा चिटकून होईल बॉक्स. या हा तिकडचं हा तसं करा. हा बॉक्स चिटकवायचं आणि भरायचं. एकाचं 2-2 किलो कुरडईन, 1-1 किलो पापड, 1-1 2-2 किलो सांडगण ही असं आहे. त्याच्यामुळे जे बरोबर व्यवस्थित सगळं बॉक्सात भरावं लागतंय सगळं पॅकिंग. कुरडई ही तर चला संपली आता, आणि तयार करावं लागेल. थोडीशी राहिली आता. आणि तो ज्वारीचे पापड राहिले तर कातरच घावा नाही. 2 कात्री हात ही तर मी सकाळी बघितली आहे कुठतरी. असल्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी कमेंट करून सांगा.